यहाँ उनकी शुभकामना, उन्हें शुभकामना, मंगल कामना देने आए हैं। तो सर्वप्रथम हम जैन हैं, तो सबसे पहले अपने संस्कारों की पुष्टि करते हुए जैन विधि से हम प्रदीप जी बोथरा का ये मंत्रों द्वारा बर्थडे सेलिब्रेट करेंगे। आप सभी से अनुरोध है कि जब भी मंत्रों का उच्चारण हो तब आप भी उसमें मन लगा के यही मंगल कामना कीजिए कि आने वाला वर्ष, आने वाला जीवन प्रदीप जी का उत्तम जाए, सर्वोत्तम जाए और इसी तरह वो आध्यात्मिक मंगल कामना करते जाए। हम विधि को प्रारंभ करने जाएंगे। सर्वप्रथम नमस्कार महामंत्र से। ओम ह्रीं नमो मंगलाणं च सर्वेषां परमं हवै मंगलं जगत परमेश्वराय तोभ्यां नमो ददिशोषणा सर्वमंगल मांगल्यं सर्वकल्याणकारि। नमस्कार मंगलानां च सर्वेषां स्वागतं नमस्सन्ति यस्सदं मे सयाम राता समृद्धिदायक। संपन्नो री संपन्नो अंशां धी संपन्नो अंशां धृति संपन्नो अंशां शक्ति संपन्नो अंशां नंदी संपन्नो अंशां तेज संपन्नो अंशां संपन्नो अंशां श्री अर्हन्तो भगवन्त इंद्रमहिता सिद्धाश्च सिद्धिस्थिता पूज्या उपाध्यायका श्री सिद्धांत सुपजय सव्व साहुये नो रोगा नेव शोका न कलना व्याल वेताल जाला जायन्ते
जैन विधि संपन्न हुई। अब आगे वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सगळे एकत्र आलेले आहोत। व्यापारी असोसिएशनचे माधवनगर शहराचे अध्यक्ष सन्माननीय माझे मार्गदर्शक प्रदीपजी बोत्रा शेठजी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहेत। या वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्वांचं सर्वात प्रथम या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। त्यांच्या वाढदिवसानिमित्त माधवनगर विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वात प्रथम मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। आज खरं म्हणजे त्यांची 60 पूर्ण होऊन ती 61व्या वर्षामध्ये त्यांचं पदार्पण आहे। त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं, त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाकडे बघितलं तर त्यांची वयाची 60 पूर्ण झाली असेल असं वाटत नाही। सहज जरी कुणाला विचारलं की सहज एखाद्या व्यक्तीचा अभिप्राय घेतला की या व्यक्तीचं वय किती असेल तर अजूनही ते 50शीतले वाटतात। याचं खरं रहस्य असं आहे की माझ्या अभ्यासाप्रमाणे किंवा माझ्या व्यक्तिगत मताच्या याच्याप्रमाणे असं वाटतंय की ज्या व्यक्तीच्या अंतरंगामध्ये सगळ्या लोकांच्यासाठी निरपेक्ष भाव, सर्वांना सोबत घेऊन जाणारा भाव, कोणाच्याही विषयी कुठल्याही प्रकारची असूया नसलेला भाव, हा जो भाव जो अंतरंगात असतो, जो हृदयात असतो, तो चेहऱ्यामध्ये परावर्तित होत असतो। याच कारणानं त्यांच्या वयाची 60 आली आहे तरी लोकांना ओळखत नाही की वयाची 61व्या वर्षात ते पदार्पण करतात। त्यांच्याकडे बघितलं तुम्ही, सकाळी बघा, दुपारी बघा, संध्याकाळी बघा, कधीही तुम्ही त्यांच्या संपर्कात गेला तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी मावळत नाही। ते सतत येणाऱ्या त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या लोकांचं सतत हसतमुखानं ते स्वागत करत असतात। त्यांच्या चिरतारुण्याचं रहस्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही। या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातली लोक या ठिकाणी आलेले आहेत। माधवनगर गावचा विचार केला तर माधवनगर गावामध्ये वेगवेगळ्या संघटना कार्यरत आहेत, वेगवेगळे राजकीय पक्ष कार्यरत आहेत, वेगवेगळ्या सामाजिक काम करणारे कार्यकर्ते आहेत। अशा सर्व कार्यकर्त्यांना नेहमी मार्गदर्शन करणारं ठिकाण म्हणजे प्रदीपजी बोत्रा आहेत। हे माधवनगरातल्या कुठल्याही व्यक्तीकडे गेला तर ते तुम्हाला दिसून येतं। ते कुठलंही क्षेत्र त्याच्यामध्ये वेगळं नाही, म्हणजे ते हमाली काम करणारे लोक असू देत किंवा सामाजिक क्षेत्रातले कार्य करणारे असू देत, राजकीय क्षेत्रातले काम करणारे कार्यकर्ते असू देत, व्यापाऱ्यांचा तर विषय त्यांचा आवडीचा विषय आहे।
सर्व क्षेत्रातल्या लोकांशी सहज सामान्य एकसारखं व्यवहार ठेवणं हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. मी एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, परंतु जसा मी त्यांच्याकडे जातो तसंच माझे राजकीय विरोधक असलेले हेही लोक त्याच क्षमतेनं त्यांच्याकडे येत असतात. आणि हेच सर्वसमावेशकता जे मी मगाशी म्हटलं होतं, निरपेक्ष भाव हा या ठिकाणी त्यांच्या पूर्ण याच्यातनं प्रतीत होतो. व्यापारी असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत, खरं म्हणजे माधवनगरमधली व्यापाऱ्यांची संघटना इतकी वर्ष जिवंत ठेवणं, त्यांना सहज कार्यक्रम देणं, व्यापाऱ्यांच्यामध्ये एकजिन्सीपणा आणणं, सर्व क्षेत्रातलं संघटन बांधता येतं, पण व्यापाऱ्यांचं संघटन बांधताना खरं म्हणजे तारेवरची कसरत असते. कारण की व्यापारी स्वतः कधी त्याचा मूळचा भावच असा असतो की स्वतः फक्त स्वतःच्या उद्योग आहे, उद्योग वाढवायचा आहे, तर त्यासाठी तो सतत मग्न असतो. पण त्याच्या अनुषंगानं त्यांचं संघटन ठेवणं, त्या सर्वांना एकत्रित बांधणं, याची खरी कला म्हणजे प्रदीपजी बोत्रा आहेत. यांनी माधवनगरचं व्यापारी असोसिएशन कित्येक वर्ष आपण बघतोय, आजूबाजूच्या गावामध्ये मी नेहमी माझ्या कामानिमित्त फिरत असतो, लक्षात येतं एक संघटना सतत 20 वर्ष 2 दशकं एकच बांधून ठेवणं आणि ती एका दिशेनं चालत राहणं, चालवत ठेवणं, याचं खरं श्रेय जे आहे तर ती प्रदीपजी बोत्रांना आहे. आणि मी या निमित्तानं सर्वांना विनंती करतो की या त्यांच्या कार्याला आपण टाळ्या वाजवून सर्वांनी दाद द्यावी. बाकी व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाच्या संदर्भातला विषय असू दे, शासकीय कार्यालयाकडनं येणारा विषय असू दे, या साऱ्या प्रश्नाला स्वतः त्या संबंधित कार्यालयामध्ये जाऊन त्याची उत्तरं देणं हा त्यांची हातोटी आहे. आणि ही खरंच हातोटी असल्यामुळं माधवनगरच्या व्यापाऱ्यांना एक हक्काचं ठिकाण या ठिकाणी मिळतं. नुसतं फक्त व्यापाऱ्यांच्या संघटना आहे का, त्या व्यापाऱ्यांना एकत्रित करून काही सामाजिक उपक्रम त्यांच्याकडनं करून घेणं, सामाजिक काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणं, त्यांना प्रोत्साहन देणं, जे सकारात्मक आहे ते सकारात्मक सांगणं, एखादा चुकत असेल तर त्याला परखडपणे सांगणे की नाही या ठिकाणी तुझी चूक होते आणि हे समाजासाठी सोयीचं नाही, अशा स्वरूपाचा प्रगल्भ विचार असणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रदीपजी बोत्रा आहे. तिचा अध्यादेश निघाला होता की माधवनगरचा समावेश महानगरपालिकेमध्ये करण्यात यावा. पण माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे एकमेव आंदोलन आहे जे माधवनगरचा समावेश महानगरपालिकेमध्ये करू नाही दिला. त्यावेळेचा जकातीचा विषय होता ते म्हणजे प्रदीपजी बोत्रा आहेत. फक्त एवढ्यापुरतं मर्यादित आहे का, व्यापारी असोसिएशनचे या संघटनेचं प्रतिनिधित्व म्हणून जिथं जिथं महाराष्ट्रभर व्यापारी असोसिएशनच्या किंवा व्यापाऱ्यांच्या ज्या काही सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे संपर्क आहे. आज खरं म्हणजे आमचे नेते खासदार संजय काका पाटील या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. आमचे नेते पैलवान पृथ्वीराज भैया पवार पण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पण काही महत्त्वाचा नियोजित कार्यक्रम असल्यामुळं त्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांना सकाळी त्यांचा फोन झालेला आहे. फक्त आमच्याच पक्षाचं नाही तर काँग्रेसचे असतील किंवा अन्य सर्व पक्षाच्या नेत्यांचा त्यांचा व्यक्तिगत स्वरूपाचे संबंध असल्यामुळं सर्वांचे फोन सकाळी त्यांना आलेले आहेत. तर त्यांच्याही शुभेच्छा या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. तर अशा या चिरतरुण असणाऱ्या आम्हा सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे मार्गदर्शन करणाऱ्या, माधवनगरच्या विकासासाठी प्रामाणिकपणे झटणारे, माधवनगरच्या सकारात्मक वातावरण राहावं, अप्रवृत्ती थांबाव्यात, चांगल्या गोष्टी सतत वाढत राहाव्या यासाठी सतत प्रयत्नरत असणाऱ्या या आमच्या मार्गदर्शकांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आज त्यांची 60 संपूर्ण 61व्या वर्षी ते पदार्पण करत आहेत. तर माझी पुन्हा एकदा सर्व जमलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण टाळ्यांच्या रूपी शुभेच्छाचा वर्षाव 1 मिनिट आपण करून त्यांना शुभेच्छा देण्यात यावं. नमस्कार. आमचं खऱ्या अर्थानं नेतृत्व करणारे आदरणीय
प्रदीप भाऊ बोथरा यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आपणा सर्वांच्या वतीनं आणि श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा सांगलीच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अर्थात वयाची 60 आणि नंतर येणारी नाठी किंवा असं म्हणतात की वय 60 झाल्यानंतर माणूस थोडासा वेगळ्या वळणानं झुकू लागतो. हळूहळू त्याच्या स्मरणशक्तीवरती, त्याच्या संपूर्ण आरोग्यावरती काहीतरी विपरीत परिणाम होतात. परंतु जी व्यक्ती वयाच्या 60व्या वर्षीही आज 5 किलोमीटर सकाळी रनिंग करते, ज्यांची एंट्री एवढ्या दमदार बुलेटवरती होते आहे, त्या माणसाकडे बघितल्यानंतर मला तरी असं वाटतं की यांना 60 वर्ष म्हणजे अजून तसे कमीच आहेत. आणि यापूर्वी ज्या वक्त्याने या ठिकाणी सांगितलं होतं की ते 50शीचे वाटतात, मी नक्की सांगेल की ते खरंच 50शीचे आहेत असंच आम्हाला वाटत होतं. फक्त श्रेयांचा निरोप आला किंवा मोबाईलवरती मॅसेज आला की त्यांची 60वी आहे, त्यावेळी कळलं की प्रदीप भाऊ 60 वर्षाचे झाले. प्रदीप भाऊचा आणि तसा आमचा ऋणबंध खूप जुना. त्याचं कारण असं होतं की ज्यावेळी आमच्या तेरापंथी समाजाची सांगलीमध्ये फक्त 8 ते 9 घरं होती, त्यावेळी माधवनगरमध्ये मात्र एक 4-5 घरं होती. संचेती, बोत्रा आणि या सर्व परिवाराची महाराज साहेबच्या निमित्तानं कायम ऋणानुबंध यायचे. आणि त्या ऋणानुबंधामध्ये सर्वात मोठा आणि सिंहाचा वाटा असायचा तो प्रदीप भाऊ बोथरांचा असायचा. अर्थात त्यांची या ठिकाणची ओळख माधवनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून तसं मला माहीत होतं. परंतु त्यांचं कार्य ज्यावेळी आम्ही त्यांच्या सहवासात आलो, विशेषतः आम्ही साधारणतः 3-4 वर्षापूर्वी ज्यावेळी आमचे आचार्य महाश्रमणजी चेन्नईच्या दौऱ्यावरती होते, त्यावेळी मी, प्रदीप भाऊ बोथरा, संजय संचेती, श्रीकांत संचेती ही लोकं ज्यावेळी सेवेत गेलो होतो, त्यावेळी 10 दिवस त्यांच्याबरोबर असताना त्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये कळून चुकलं की हा माणूस खरंच किती सामान्य आहे. सामान्यातील असामान्य अशी ही व्यक्ती असावी असं मला वाटतं. कारण त्यांच्या अंगामध्ये असणारा नम्रपणा, स्वभावामध्ये असणारा स्पष्टपणा, प्रत्येक गोष्टीत त्यांचं मत हे कधीच त्यांनी असं सहजपणानं कुणाला सोडतच नाहीत. ते जे काय असेल ते स्पष्ट बोलतात, तोंडावरती बोलतात, त्यात हायगाई करत नाही. त्याचवेळी त्यांच्यामध्ये असणारा मनातला नम्रता, ही रुजुता, ही एक अलौकिक देणगी त्यांना लाभली आहे असं मला वाटतं. तासगावसारख्या तालुक्याच्या गावातून व्यापार करता करता माधवनगरसारख्या ठिकाणी येणं, अर्थात माधवनगरच्या व्यापारपेठेविषयी जर बोलायचं झालं तर आमचं ऑफिस या ठिकाणी ज्युबिली हाऊस आहे. मी नेहमी बघतो की जागातीचा विषय असेल किंवा कुठलाही विषय असेल, त्यावेळी माधवनगर एवढी मोठी व्यापारपेठ नव्हती, रस्तेही चांगले नव्हते. माझ्या सुरुवातीचा उमेदीचा काळ साधारणतः 1982च्या दरम्यानचा माधवनगरच्या गल्ली गल्ली फिरण्यात पावरलूम बघण्यामध्ये गेला. आणि त्यावेळी मला आठवतं आहे की त्यावेळचं माधवनगर आणि आजचं माधवनगर हे जमीन आसमानचा फरक आहे. अर्थात त्याला कारणीभूत या ठिकाणचे व्यापारी असतील, ग्रामपंचायत असतील, राजकीय नेते असतील, सतीश भाऊ मालूसारखे कुणी नेतृत्व असेल. पण आज या माधवनगरचं नाव हे खूप मोठ्या अर्थानं, लौकिक अर्थानं घेतलं जातं, याचा मात्र आम्हाला सार्थ अभिमान आहे. माधवनगरची पेठ ही वसवण्यामध्ये, त्याला फलद्रूप करण्यामध्ये, त्याच्यामध्ये अनेकांचा वाटा असेल, त्यामध्ये प्रदीप भाऊचा वाटा हा व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून निश्चितपणानं गौरवशाली आहे असं मला वाटतं. त्यांच्यातल्या रुजुतेविषयी, नम्रतेविषयी मी एवढंच सांगेन की एखादं आपण जर ज्वारीचं कणीस बघितलं तर ते छोटंसं बी आपण ज्यावेळी जमिनीत लावतो, हळूहळू रोप मोठं होतं आणि मोठं झाल्यानंतर त्याला कणीस लागल्यानंतर ते परत जमिनीकडं झुकून बघतं. त्याचं कारण असं असतं, तुम्ही निश्चितपणानं आपल्या डोळ्यासमोर त्या ज्वारीच्या एखाद्या कणसाला आणा, ताटाला आणा, तुमच्या लक्षात येईल की ते कणीस जमिनीकडे बघतं. ते एवढ्यासाठी बघतं की मी ज्या ठिकाणावरून आलो आहे त्यासाठी मी काय करतो आहे, त्याला मी काय देतो आहे हे बघण्यासाठी, म्हणून ते जमिनीकडे बघत असतं. अगदी तसंच अत्यंत नम्रतेनं सर्वांकडे बघणारे आदरणीय प्रदीप बोथरा, भाभी, सुषमा भाभी, हर्ष, श्रेयांश, करिश्मा या सर्वांच्या पाठिंब्यानं आज या ठिकाणी ते इथपर्यंत येऊ शकलेत. मी परमेश्वराला प्रार्थना करेन की त्यांचं उत्तरोत्तर आयुष्य हे अत्यंत शुभ आणि अगदी सुंदर जावं, त्यांना प्रत्येक गोष्टीत सुयश मिळत राहो. वयाच्या 60व्या वर्षी खरं तर माणूस काय करणार असतो हे मला कळत नाही, पण तुम्ही निश्चितपणानं सांगेल की प्रत्येकानं 60 नंतरचं आयुष्य जर बोनस आयुष्य जर आपलं समजलं तर प्रत्येकाला करण्यासारखं काहीतरी खूप काही आहे. त्यासाठी खूप कुठं दूर जाण्याची गरज नाही. आपल्या आजूबाजूला जरी बघितलं तरी आपल्या निश्चितपणानं असं लक्षात येईल की आपल्या बाजूलाही आपण खूप काहीतरी करू शकतो. फक्त करण्याची इच्छाशक्ती हवी आणि ती प्रदीपकडून शिकली तर निश्चितपणानं आपणा सर्वांचाही त्यांना फायदा होईल असं मला वाटतं. पुन्हा एक वेळ आपणा सर्वांच्या वतीनं श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा सांगलीच्या वतीनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होत राहो, परमेश्वराची कृपा त्यांच्यावरती हो, एवढं बोलून धन्यवाद. जय जिनेंद्र. सतीश शेठ मालू हे आपलं मनोगत व्यक्त करतील. आजच्या या षष्ठाब्दी सोहळ्याचे उत्सव मूर्ती प्रदीप भाऊ, इथं उपस्थित असणारे सर्व स्नेही स्वजन, मग ते राजकीय असो, सामाजिक असो, कुठल्याही क्षेत्रातले असू दे, पण आपण सर्वजण भाऊंच्यावरती प्रेम करणारे स्नेही स्वजन आहोत.
माझ्यापूर्वीच ज्या वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते बोलण्यामध्ये वक्तृत्व कला मला शिकवणारे माझे गुरु आहेत जयचंदजी लुक्कड, त्यांच्याकडनं मी शालेय जीवनात कॉलेज जीवनात वक्तृत्वाचे धडे घेतले होते आणि त्यामुळं गुरु बोलल्यानंतर शिष्य काय बोलणार, पण भाऊंच्यावरती प्रेम आहे आणि आज नाही बोललं तर ती कायमची मनात गोष्ट राहून जाते. खरं वास्तविक 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारतीय संस्कृतीमध्ये षष्ठाब्दीपूर्ती सोहळा केला जातो आणि 61वीची सुरुवात होते. पण हे करण्यामागं खरा हेतू फार वेगळा आहे की 60 वर्षामध्ये माणसाच्या जवळपास सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात आणि इथून पुढं त्यानं खऱ्या कामाची सुरुवात करायची असते. आणि बालपण शिक्षणात गेलेलं असतं, तरुणपण संसारात गेलेलं असतं आणि 60 नंतर सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून आपण आपल्यासाठी जगायचं असतं. आणि म्हणून आपण 61चं उलटं केलं तर 16 वर्षावर आपण ज्या पद्धतीच्या उमेदीनं जगतो त्या पद्धतीनं इथनं पुढं जगायचं आहे. आणि भाऊ ते तुम्हाला निश्चित जमणार आहे. तर 2 गोष्टी ह्या व्यासपीठावर बोलणं फार गरजेचं आहे की मी तुमच्याकडे जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली बघितली असेल तर एक संघटना कौशल्य तुमच्याकडे जे आहे की तुम्ही जिथंही उभं राहता तिथं 5-10 जण सहज येतात आणि तुम्ही जे काम डोक्यात घेता ते 100% पूर्ण करता. हे मी माधवनगरमध्ये मागच्या 15-20 वर्षापासून पाहतोय. आणि जिथं संघटन नसतं तिथं समाप्ती होत असते. जगात सिंह जरी एकटा फिरला तर माणूस त्याला सोडत नाही, पिंजऱ्यात घालतो आणि सर्कसीत पाहिजे तसं नाचवतो. पण मधमाशा मात्र पोळ्यानी राहतात. चुकून कोणतर दगड मारायची सुद्धा हिंमत करत नाही, मारली तर संपूर्ण अंगावरती काय मिळतं हे माहीत असतं. आणि व्यापाऱ्यांचं दुर्दैव आहे. आम्ही कॉम्पिटिशन केलं पाहिजे, कॉम्पिटिशनशिवाय जगच नाही आहे, पण त्या कॉम्पिटिशन करताना ईर्ष्या नसली पाहिजे. ते व्यवसायाला आणणारी सूज आहे, पण हे सांगणारं काहीतरी नेतृत्व असावं लागतं. एक दुसऱ्याला आलेल्या अडचणीतनं आपल्याला जर आनंद होत असेल तर आपण तो व्यवसाय आपला संपवतोय, आपल्या पायावरतीच आपण कुऱ्हाड मारतोय, कारण तीच वेळ उद्या आपल्यावरती येणार आहे हे सांगणारं नेतृत्व असलं पाहिजे. आणि मागची 20 वर्ष मी ते तुमच्याकडे बघितलं. कुणालाही एखाद्यानं कुठलंही एखादं चांगलं काम केलं असेल तर त्या ठिकाणी त्याला भेटायला जाऊन त्याचं कौतुक करायचं हे मी स्वतः बऱ्याच वेळा तुमच्याकडनं अनुभवलं आहे की काही एखादी अगदी बाब अगदी क्षुल्लक असती तरीसुद्धा 4-5 व्यापाऱ्यांना सोबत घेऊन येऊन 5 मिनटं बोलून एखादी चांगली गोष्ट असेल तर त्याच्यासाठी पोटभर कौतुक केलं पाहिजे. ही जी तुमची संकल्पना आहे त्यातनं समोरच्याला प्रेरणा मिळते आणि संघटनेची शक्ती वाढत जाते. आज जयचंद भाऊंनी सांगितल्याप्रमाणे 20 वर्षापूर्वीचा जर माधवनगर किंवा 25 वर्षापूर्वीचा माधवनगर जर बघितला आणि आजच्या माधवनगरमध्ये खूप मोठा का फरक पडला तर इथले व्यापारी संघटित राहिले, हे कुणाला घाबरले नाहीत आणि त्यामुळे व्यवसायाची वृद्धी झाली. आणि म्हणून गांधीनगर पाठोपाठ माधवनगरचं नाव यायला लागलं आणि पंचक्रोशीतले व्यापारी माधवनगरला येऊन मग सांगली शहरातले सुद्धा आले आणि इतर क्षेत्रातले पण आले. आज माधवनगरमध्ये जो 250-300 दुकानं कापडाची आहेत, सोन्या चांदीची 50 दुकानं आहेत, भांड्याची 50 दुकानं आहे आणि खूप मोठं मार्केट झालं ह्या संघटनेमुळे झालं. तर माझं हेच म्हणणं आहे भाऊ की इथून पुढच्या काळामध्ये व्यवसायासाठी तुम्ही खूप केलं, तुमच्या सांसारिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आणि इतर वेळी आपण व्यापारी माणसं आहे, शेवटचा आपला श्वास येताना सुद्धा आपण आपल्या मुलांना तेच विचारणार आहे, ते काम चालत राहणार आहे. पण इथून पुढं सुद्धा रस्त्यावरती ज्या गाड्यामध्ये द्राक्षाची वेगळी वेगळी दाणी जर असतील तर ती घेतली जात नाहीत, ती टाकून दिली जातात किंवा अतिशय कमी दरात विकली जातात. सुट्ट्या केळ्यांना सुद्धा किंमत नाही, पण द्राक्षाच्या घडाला आणि केळ्यांच्या घडांना किंमत आहे. आणि त्यामुळं ह्या गावातल्या संघटनेवरती तुम्ही इथून पुढं आणखी जास्त फोकस करून इथल्या लोकांच्या समस्येसाठी किंवा इथं येणारे जे आक्रमण आहेत, इथं जे येणारे त्रास आहेत त्यांना आपण 100% तुम्ही हे काम करू शकता. मी तुमचं बऱ्याच वेळा बोलणं ऐकलेलं आहे. SP ऑफिसच्या कार्यक्रमाला आपण सोबत होतो, तिथं सुद्धा तुमच्या गावासाठी असणारी तळमळ मी तिथं बघितलेली आहे. अनेक कलेक्टर ऑफिसच्या 2-3 मिटिंगांना सुद्धा तुम्ही आला होता, तिथं सुद्धा मी तुम्हाला गावचे प्रश्न, व्यापाऱ्यांचे प्रश्न मांडताना बघितलेले आहेत. तर आपलं मी परमेश्वर चरणी इतकीच प्रार्थना करीन
की आपलं जसं आरोग्य आता आहे याहीपेक्षा आपल्याला चांगलं आरोग्य मिळावं, गावातल्या व्यापाऱ्यांच्यासाठी आपलं असणारं नेतृत्व अशाच पद्धतीनं बहरत जावं. आमच्यासारख्यांना जेव्हा मार्गदर्शनाची वेळ जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा आपलं असंच मार्गदर्शन मिळत राहावं आणि परमेश्वर चरणी आपल्याला सुख शांती समृद्धी मिळावी, खूप दीर्घायुष्य मिळावं इतकीच प्रार्थना व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असलेले या ठिकाणी सहर्ष स्वागत सुमित निकम, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि गेली अनेक वर्षे माधवनगरला आणि माधवनगरच्या सर्व परिसरातील गावांना ज्याने दिशादर्शक आदर्शयुक्त काम करण्याचा आग्रह दिला त्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते तयार झाले. ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि आजचे सत्कार मूर्ती वाढदिवसानिमित्त श्री प्रदीप शेठ बोत्रा यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना त्यांच्या कुटुंबियाला परिवाराला त्यांच्या मातापितेला या वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं, त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीला सलाम करावा अशी मी विनंती करतो. गेली अनेक वर्ष बुधगाव माधवनगर हे व्यापारपेठचं गाव आणि या परिसराला त्या काळात प्रतिकूल परिस्थिती 40 वर्षापूर्वी शेतकऱ्यांना इथल्या सर्व परिसरातल्या नागरिकांना कोणता आधार असेल तर ते व्यापारी बंधूंचा आधार असायचा. आज माधवनगरच्या परिसरातले बुधगाव असू दे, कर्नाळा असू दे, बिसूर असू दे, खोतवाडी ही सर्व गावं आदर्शयुक्त किंवा गाडा चालवण्याच्या दृष्टीनं आमच्यासारखी पिढी सक्षम झाली. त्यासाठी प्रदीप शेठ बोत्रासारखी या माणसं मार्गदर्शक म्हणून त्यात सतीश शेठ मालो असतील, सुभाष शेठ बेदवत असतील, सर्वांचं मार्गदर्शन आम्हाने समाजकारण करताना चांगल्या पद्धतीत करा. घाणेरडेपणा चालणार नाही आणि ह्या घाणेरडेपणाची किंमत आणि ही गावं आपल्या गावाचं भाग्य उजळा असा जो संदेश दिला आणि सर्व आमची मार्गदर्शक मंडळी आणि त्यासाठी अग्रगण्य असणारे प्रदीप शेठ बोत्रा यांनी गेली अनेक वर्षे व्यापारी संघटना कोणत्याही दबावाला गुंडगिरीला भीक न घालता सांभाळली. त्याबद्दल मी त्यांनी अनेक व्यापाऱ्यांना अनेक नागरिकांना त्रासापासून मुक्तता केली. त्यासाठी SP चे दरवाजे ठोठवले. यासाठी त्यांच्या सर्व संघटना पाठीशी राहिली. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी बुधगावकर मंडळी आहोत हा विश्वास देतो. आणि या ठिकाणी ज्या वाढदिवसाचे निमित्त माननीय खासदार संजय काका येणार होते, परंतु विश्वासदर्शक ठरावाची लोकसभेत वेळ आज मतदान होणार आहे, त्यासाठी त्यांना उपस्थित राहायचा व्हीप असल्यामुळं त्यांच्या हे शुभ आशीर्वाद यांच्या या कुटुंबियाच्या प्रदीप शेठ बोत्रांच्या पाठीशी आहेत. आणि त्यांनी यानंतर माधवनगरच्या सर्व व्यापारी शिष्टमंडळींना अभिवचन दिलेलं आहे 10 तारखेनंतर भेटण्याचं अधिवेशन संपल्यानंतर. त्यामुळं प्रदीप शेठ बोत्रा हे खासदार संजय काकांचे पण सहकार्य आहेत. त्यांचे निश्चित शुभाशीर्वाद, त्यांच्या कुटुंबाचे शुभाशीर्वाद एवढे मी सांगू इच्छितो. आणि या पुढच्या काळात माधवनगर वेगळ्या दिशेनं आणि या माधवनगरच्या परिसरातली 5-6 गावं समृद्ध होतात. त्यासाठी ही जी प्रदीप शेठ बोत्रासारखी मंडळी आहेत, ती सुभाष शेठसारखी आहेत किंवा सतीश शेठ मौला आहेत आणि ते आम्हाला मदत करतात, सहकार्य करतात आणि मोलाचा सल्ला देतात. कारण सल्लागार आज आम्हाला वडिलांनंतर जर कुणाचा धाक असेल तर चांगलं राजकारणात समाजकारणात करणं या मंडळीचा धाक आहे म्हटलं तर. आणि आम्हाला ती आदरयुक्त भीती आणि ती भीती कायम शेवटरूपी राहावी अशी आमची अपेक्षा आहे. कारण आम्ही तरच चांगलं काम गावागावात करू शकू. या ठिकाणी सर्व ज्यांनी प्रदीप शेठना घडवले ते सर्व सहकारी ज्यांना आजपर्यंत त्यांना संघटनेला मदत केली त्या सर्व जीवाभावाच्या सहकार्यांचं पण आठवण आज या ठिकाणी यावी. त्यांना संस्कारित करणं, त्यांच्या आईवडिलांची आठवण यावी आणि त्यांच्या उत्तरोत्तर काळात सुद्धा आता 60नंतर समाजकारण चांगलं नेटकं घडावं. संसार आपल्या कुटुंबासाठी केला, मुलांना मार्गदर्शन ते करतीलच, परंतु त्याबरोबर गावाचं आणि समाजाचं हित जपलं जावं. त्यासाठी शुभेच्छा या ठिकाणी आमच्या पाठीशी राहतील आणि सर्वांचं या ठिकाणी त्यांच्या परत एकदा त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माधवनगरचे सर्वांचे लाडके उद्योगपती प्रदीप शेठ बोत्रा यांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. तसंच त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. कारण माधवनगर बुधगाव हे काय फार फरक असा राहिलेला नाही. आम्ही जरी बुधगावात काम करत असलो तरी माधवनगरात सातत्यानं व्यापाऱ्यांसाठी धडपडणारे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप शेठ बोत्रा असू द्यात किंवा आपले सुभाष शेठजी असू द्यात, सर्वच व्यापारी चांगल्या पद्धतीनं माधवनगरसारख्या सिटीला
एक मोठ्या प्रमाणात नाव आता गांधीनगरनंतर माधवनगरचं नाव निघते. लोक भिवघाटापासून माधवनगरला खरेदीसाठी येतात. या व्यापाऱ्यांना जी कुठलीही अडचण आली तरी आमचे संजय काका असू द्यात किंवा सुधीरदादा गाडगीळ असू द्यात, आम्ही सातत्यानं त्यांना सांगतोय बुधगाव माधवनगर हे व्यापाऱ्यांचं गाव आहे, यात तुम्ही सातत्यानं लक्ष दिलं पाहिजे. काका कालच आम्हाला म्हणले 10 तारखेनंतर मी व्यापाऱ्यांची बैठक घेणार आहे, बुधगावातल्या काही व्यापाऱ्यांची बैठक घेणार आहे. संजय काकांचं काम चांगलं आहे. प्रदीप शेठ काम आमच्या गावात त्यांनी चांगलं डेव्हलपिंग केलेलं आहे. बुधगावच्या लगट असणारं एक चांगलं डेव्हलपिंग करून लाईट पाणी सकट सुविधासकट फ्लॅट याच्या आधी गुंटेवारी होत होती, पण तिने एक चांगलं बुधगावला एक आदर्श सिटी बनवण्यासाठी तिने प्रयत्न केलेला आहे. त्यांचं असंच माधवनगरवर प्रेम आहे, तसंच बुधगाव राहो एवढंच मी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जिनेंद्र, आज प्रदीप भाऊंचा वाढदिवस. जीवनाची सुरुवात जरी तासगावातून झाली असली तरी माधवनगरला त्यांचे कर्तृत्व बहरले. यशाची अनेक शिखरे सर करत ते प्रत्येक व्यक्तीला त्याने कधी आपलेसे केले हे कोणालाही कळले नाही. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा, सामाजिक कार्यामध्ये रस असणारा, समाजामध्ये प्रतिष्ठित व्यापारी म्हणून नाव कमावणारा माझा भाऊ, मित्र, लहानाशी लहान, मोठ्याशी मोठा अशा भावाचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. संचेती परिवार व बोथरा परिवाराचं नातं तसं खाचच. तासगाव वाघापूरला एकमेकांच्या सहाय्यानं जीवन जगत असताना प्रदीपच्या वडिलांचा म्हणजेच नथमलजींचा व आमचे आजोबा चंदनमलजींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, कारण त्यांनी घातलेली आमच्या परिवाराची विण अशी घट्ट विणलेली आहे की ती कधीही सुटणारी नाही. आजही त्याच नात्यानं आम्ही एकमेकाला साथ देत आहोत. त्याच नात्याला आमच्या वडिलांनी म्हणजेच ताराचंदजींनी दिलेली साथ या परिवाराच्या घडणावळीला बहाराला योग्य दिशा दिली. तासगावमधून सांगलीला न जाता माधवनगरला आपलंसं करून समाजकार्याशी एकरूप होणारा व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत पेलणारा व सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या माझ्या बंधूला म्हणजे प्रदीप भाऊंना खास शुभेच्छा. आपल्याला उदंड आयुष्य लाभो, यशाची शिखरे सदा सर करत राहो. नावाप्रमाणेच म्हणजेच दीप तोही प्रज्वलित झालेला म्हणजेच प्रदीप अशा माझ्या बंधूला आमच्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. जय जिनेंद्र. प्रदीप शेठ बोथरा यांचा 60वा वाढदिवस. आयुष्याची 60 वर्ष पूर्ण केली तरी अजून अंगातली रग आहे तशी टिकून ठेवणारा हा बुलेट प्रूफ माणूस आज त्याची एंट्रीच बुलेटवरनं झालेली आहे. मला एक सांगायला अभिमान वाटतो की अनेक जण वय झाल्यावर मी थकलो रे, मला आता काय होत नाही रे सांगतात, परंतु हिरिरीनं अजूनसुद्धा 60ची उमर जरी गाठली तरी म्हाताऱ्यामध्ये म्हणू नका असं सांगणारा हा माणूस माधवनगर तासगावच्या माळावरून माधवनगरला येतो व आपलं कर्तृत्व फुलवत या ठिकाणी आपले व्यापार उदीम हे वाढवत संपूर्ण समाजाला एक करण्याचा प्रयत्न करतो. हे एक करताना व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून अजून एक खमकेपणा कुठंही जावा माधवनगर व्यापारी असोसिएशनचं नाव का निघतं तर याच्या पाठीमागे ही कारणं आहेत की खंबीर नेतृत्व आणि काही झालं तरी आपल्या इथल्या व्यापाऱ्यांचा कमीपणा कुठं होऊन द्यायचा नाही, त्यांना कशात कमी पडून द्यायचं नाही, ही त्याच्या पाठीमागे असणारी पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टी लक्षात घेता प्रदीप भाऊ तुम्ही आज 60 वर्षाचे झाला, 61मध्ये पदार्पण केलं. आत्ताच आमचे मार्गदर्शक मालुशेठजींनी सांगितलं की 60-61 म्हणजे 16 आणि तुम्ही इथून पुढे नवीन वर्षाची नवीन आयुष्याची सुरुवात करा आणि पुन्हा त्याच जोमानं त्याच सामाजिक कार्यात पुन्हा हिरीनं भाग घ्या. व्यापार उद्यम हा तर आपला पहिल्यापासूनचा एक छंद आहे, छंद म्हणण्यापेक्षा पिढीचा धंदा आहे, हा तर कोणी करतंच, पण त्याच्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपणारा हा माणूस आणखीन भरपूर आयुष्य द्यावं, आरोग्यपूर्ण त्यांना आयुष्य मिळावं अशी परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि आपण मला बोलायची संधी दिली याच्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संचालक सामाजिक कार्यकर्ते योगेश भाऊ देसाई हे आपलं मनोगत व्यक्त करतील. आज आमचे प्रदीप शेठ बोथरा यांचा षष्ठीपूर्तीचा कार्यक्रम. प्रदीप शेठ यांची ओळख तशी आमची जुनी 35 वर्षाची जुनी ओळख आहे. मला आठवतं आहे की प्रदीप शेठ बोथरांचं पूर्वी दुकान तासगावमध्ये होतं. माधुरमध्ये त्याचं त्यांनी सुरुवात केली नव्हती. 90-92 साली ते तासगावातून यायचे बसनं आणि तासगावच्या बसस्टॉपवर
उतरायची आणि तिथनं उतरल्यानंतर त्यावेळेला 90-92 सालाची गोष्ट आहे. माझं एस टी डी बूथ आणि ट्रॅव्हलिंग एजन्सीचं एक दुकान होतं रोडला. माझ्या दुकानात यायचे, एक 4-5 फोन करायचे आणि त्यांच्या दुकानात जायचे. हे याचा नित्यक्रम. तेव्हापासून त्याची ओळख आहे. आज असे प्रदीप शेठ बोत्रा आज यांनी 35-40 वर्षामध्ये आपल्या माधवमध्ये व्यापाराच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं त्यांनी जम बसवला. ह्या 35-40 वर्षामध्ये त्यांनी नुसतं व्यापारच केला नाही, माधवमध्ये व्यापारी असोसिएशन कसं असावं ह्याची त्यांनी एक चांगली नीव घालून दिली आणि व्यापारी असोसिएशन एकता कशी असावी हे त्यांनी घालून दिलं. आज माधवनगर व्यापारी असोसिएशनची दखल आज महाराष्ट्र राज्याच्या फॅमनं सुद्धा घेतली होती. ज्या वेळेला मध्ये जकात काढायचं ठरलं होतं त्यावेळेला खूप मोठी आंदोलन झाली वेगवेगळ्या राज्यातनं, वेगवेगळ्या जिल्ह्यातनं. त्यावेळेला प्रदीप शेट्टांवर फोन यायचा, अशा असोसिएशनचं मिटिंग आहे आणि त्याला तुम्ही यायला लागते. म्हणजे प्रदीप शेट्टने आमच्या माधवरचं व्यापारी असोसिएशनचं नाव इतकं मोठं नाव केलं की माधवरचं नाव मुंबईच्या व्यापारी असोसिएशनपर्यंत पोहोचलं होतं. असे हे प्रदीप शेठ बोत्रा सतत हसमुख, स्मित हास्य असणारे, चेहऱ्यावर कधी टेन्शन नसणारे. कोणाची अडचण असेल तर सहज अगदी लिहिल्या ते अगदी सहज ते सोडवायचे. त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वानं पोलीस स्टेशन असू दे, सामाजिक नेत्यांच्यापाशी कुठल्या असू दे, ह्यांच्यापर्यंत आपलं माधुर व्यापारी असोसिएशन जेवढे काही कामं असतील, अडचणी असतील तिने अगदी सहजपणे सोडवलेले आहेत. आज 25 वर्ष झाले आमच्या व्यापारी असोसिएशनचं स्थापना झालेली आहे. पण ह्या 25 वर्षामध्ये नुसतं व्यापाऱ्यांचं काम त्यांनी केले 100%, त्यात काय शंका नाही. त्याचबरोबर माधवमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही राबवत आलो आहे. जसं आता आज प्रत्येक वर्षी कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम असतो, हा हिरिरीर पुढं करण्यामध्ये प्रदीप शेठचा पुढाकार असतो. त्याचबरोबर गुढीपाडवा दिवशी सूर पहाटेचे हे कार्यक्रम आम्ही चालू केला आहे. त्यात त्याचा हिरिरीर पुढं पाठपुरावा असतो, ते पुढाकार घेत असतात. असे स्मित हास्य करणारे आणि सर्वांना आपलेसे करणारे प्रदीप शेठ बोत्रा यांना षष्ठब्दी पूर्तीनिमित्त व्यापारी असोसिएशनच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आज यांना षष्ठब्दी पूर्ती झालेली आहे. असाच कार्यक्रम यांनी 75 वर्षी पण कार्यक्रम करावा आणि त्याचबरोबर त्यांनी 100 वर्ष पदार्पण करून सेंचुरी मारावी अशी मी सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि आजच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला असंच दीर्घायुष्य मिळो ही ईश्वरचरण प्रार्थना करतो आणि 2 शब्द संबोधतो. बोथरा परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते. आम्हा चिमुकल्यांच्या निमंत्रणाला मान देऊन बाबांच्या षष्टीपूर्ती निमित्त तुम्ही सर्व पावसा पाण्याचं सुद्धा अगदी आज वर्किंग डे आहे तरी सुद्धा तुम्ही आज उपस्थित राहिलात याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. म्हणतात ना, माय पित्याचा लळा जिव्हाळा हीच खरी दौलत. माय पित्याचा लळा जिव्हाळा हीच खरी दौलत अन माय पित्याविन दुसरे नाही जगात या दैवत. माय सोसते कळा भरवते आपुलकीचा घास. माय सोसते कळा भरवते आपुलकीचा घास. पिता वाहतो भार घराचा अखंड सोसतो त्रास. वटवृक्षापरी पिता आणखी छाया त्याची माय. प्रेमा वाचून त्यांना दुसरे हवेच असते काय. पैसा असतो चंचल, पैसा असतो चंचल, येतो जातोही कैकदा. पण आई आणि बाप, पण बाप आणि आई लाभते जन्मातून एकदा. कळले इतके त्यास गवसले स्वर्ग सुखाचे इंगित. कळले इतके त्यास गवसले स्वर्ग सुखाचे इंगित अन माय पित्याचा लळा जिवाळा हीच खरी दौलत, हीच खरी दौलत. अशा माझ्या प्रेमळ बाबांना 60व्या दिवसाच्या आभाळवरून शुभेच्छा. आणि या निमित्ताने आज लहानपणापासून त्यांचे ऐकलेले किस्से आणि त्यांचा जीवन प्रवास थोडक्यात तुमच्या समोर मांडण्याचा एक प्रयत्न करत आम्ही भावंडे लहान तोंडी मोठा घास घेत आहोत. तर हे करत असताना नकळत कुणाच्या भावना दुखावल्या किंवा काही चुकत असेल तर आम्हाला लहान समजून माफ करा ही एक गोड विनंती. तर सादर करीत आहोत आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय प्रदीपजी बोथरा यांचा जीवन प्रवास. एक आयुष्य अनेक प्रवास, एक आयुष्य अनेक प्रवास. सुमारे 60 वर्षांपूर्वीची ही गोष्ट.
1 ऑगस्ट 1963 रोजी श्री नथमलजी आणि बदामबाई यांच्या श्रीकृष्णाचा म्हणजेच 8वा पुत्र युवराज उर्फ तुमचे आमचे सर्वांचे लाडके प्रदीपराव यांचा जन्म झाला. घरात सर्वात लहान असल्यामुळे ते आईला सतत बिलगुण असायचे आणि आईचे व बाबांचे अत्यंत लाडके होते. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. अगदी याचप्रमाणे लहानपणीच त्यांच्या छोट्या पावलांच्या प्रगतीची छबी दिसू लागली होती. छोटे प्रदीपराव वेगवेगळ्या खेळांमध्ये देखील प्रावीण्य गाजवत होते. सूरपाट्या, झाडांवर चढणे, विटी दांडू, गोट्या अशा गल्लीतल्या दोस्तांसोबतचे खेळ, त्याचबरोबर लगोरी, खो खो, कबड्डी अशा शालेय स्तरांवरील खेळातही ते माहीर होते. गोट्या खेळण्यामध्ये तर अगदी दरवेज. त्यामुळे खेळताना जेव्हा मुलांना कळून चुकायचे की आता प्रदीप आपल्या सगळ्या गोट्या जिंकणार, अशा वेळी हळूच कोणीतरी त्यांच्या बाबांना बोलवून आणायचे. हा बिनधास्त आणि निर्भीड मुलगा फक्त एका नावाला घाबरत होता, ते म्हणजे बाबा, म्हणजेच भावसा. भावसा आले हा शब्द कानावर पडताच हा सगळ्यांना हरवणारा करारी मुलगा जिंकलेल्या सगळ्या गोट्या तिथेच टाकून धूम ठोकत असे. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा गल्लीत तोच दंगा आणि तीच मजा. छोटे प्रदीपराव आता शाळेत जायला लागले होते. मनमिळाऊ, प्रामाणिक आणि मदतीचा स्वभाव असल्याने सर्वांशी दोस्ती होती. सिनियर्सशी सुद्धा निर्भीड वागणारे, पण सर्व गुण संपन्न असल्यामुळे शिक्षकांचेही लाडके विद्यार्थी होते. शाळेत सर्व वर्गमित्रांसोबत त्यांचा धूम धडाका असायचा. रडत रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण, ते रम्य बालपण आज पुन्हा वाट हवी. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. शाळा मस्त सुरू होती. आता ऐन 10वीचं वर्ष आलं होतं. जिद्दीने प्रदीपराव अभ्यासाची तयारी करत होते. तोवर अचानक एका काळोख्या रात्री अनर्थ घडला. काही काळापासून आजारी असणाऱ्या भावसांना म्हणजेच बाबांना अचानक हृदयाचा झटका आला. सगळी तारांबळ उडाली, पायाखालची जमीन सरकली आणि सगळं काही होत्याचं नव्हतं झालं. आईचा आधारस्तंभ आणि चिमुकल्या मुलांचं पितृछत्र हरवलं. बाबा मला
कळलेच नाही तुझ्या मनी वेदना, कसा मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना. साधा घालतो लाडका तुझा जगण्या तू दिला माझ्या जीवार्थ खरा. बाबा थांबणारे तू बाबा, जाऊ नको दूर बाबा, थांबणारे तू डोक्यावर हात ठेवणारं छत हरवलं होतं. पायाखालची जमीन सरकली होती. हृदयात आभाळ एवढं दुःख होतं. पण त्या पाणावलेल्या डोळ्यांना दिसत होती ती खचलेली आई आणि बिखरलेली भावंडे. कसबस स्वतःला सावरत दुःखाचा डोंगर बाजूला सारत अगदी लहान वयातच कोवळ्या खांद्यांवर भली मोठी जबाबदारी आली. त्यांच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आईच्या पायावर डोके टेकून तिच्या आशीर्वादाने होत असे, तर दिवसाचा शेवट आईच्याच कुशीत डोके विसावून होत असे. जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी आईला कधीही एकटे पडू दिले नाही. संध्याकाळी कामावरून घरी परतल्यावर आईच्या तब्येतीची विचारपूस करणे, आईच्या पायांना तेल मालिश करून पाय चेपणे आणि दिवसभरात घडलेले व्यवहार घडामोडी आईला सांगून सलाह मशवरा आणि गप्पा गोष्टी करणे असा दिनक्रम चालायचा. त्यांच्या लाडक्या बहिणींनाही ते आईप्रमाणेच जीव लावायचे. या सगळ्या प्रवासात आपली आई आनंदी तर आहे ना, ती एकटी तर पडत नाही ना, हीच त्यांना काळजी वाटत असे. एकटी एकटी घाबरलीस ना, एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 आली होती जाम झोप, गुडूप झालो असतो, भीती भीती कसली थेट उद्याच उठलो असतो. आली होती जाम झोप, गुडूप झालो असतो, भीती भीती कसली थेट उद्याच उठलो असतो. मात्र वाटलं आपल्या पुरता विचार बरा नाही. मी आहे शूर, माझी आई तशी नाही. एकटी एकटी घाबरलीस ना, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. दररोजचा दिवस तडजोडीचा होता. ते सकाळी लवकर उठून गावातून बाहेरगावी दुकानाच्या माल खरेदीसाठी जात असत. पायपीट करत व्याजावर किंवा छोट्याशा खिशाला परवडेल एवढा रोजचा माल विकत घेत असत. मालाच्या जड पिशव्या हातामध्ये आणि पाठीवर वाहून उन्हातानाचे पायपीट करणे, बसने गावी परतणे, दिवसभर दुकानदारी करणे आणि दैनंदिन उदरनिर्वाह चालवणे, पुन्हा दुसऱ्या दिवशी माल खरेदीला जाणे, असा दररोजचा कठीण दिनक्रम चालला होता. काळ रात्री आली तरी पडलंच पान, डोळ्यामध्ये पाणी तरी गळ्यामध्ये गाणं, याचा हात पाठीवर सोन्याची खाण, शर्म नाही कधी चुकली मान, हात पसरून गाड्या सुख येत नाही, डोळा झाट करून दुःख जात नाही. नशिबाच भोग कुणा चुकलं नाही गड्या, पावलं थकलं नाही गड्या, पावलं थकलं नाही.
इतकी तारेवरची कसरत चालू असतानाही त्यांच्यामधला विद्यार्थी अजूनही जागरूक होता. इतक्या अवघड काळातही त्यांनी शालेय शिक्षण उत्तमरित्या पार केले आणि पुढचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी नाईट कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली. या सगळ्या जबाबदाऱ्यांसोबत त्यांनी आपल्या आप्तजनांच्या प्रत्येक निमंत्रणाला उपस्थिती आणि हातभार लावून नातेसंबंधांचाही तोल सांभाळला. अशातच एका नवीन नात्याची सुरुवात झाली. पुणे जिल्ह्याच्या मुथा परिवारातील प्रकाशलालजी आणि मदनबाई यांची सुकन्या सुषमा हिच्याशी त्यांचे अर्धांगिनीचे नातेसंबंध जुळले आणि पुढच्या संसारासाठी प्रदीपरावांना एक सुंदर जोडीदार मिळाली. माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. गोरी 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 इश्काची नोट ही वटली. हाय हाय व्यापाराची दूरदृष्टी पाहता त्यांनी माधवनगरला स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू केला. व्यवहाराला चोख आणि स्वाभाविक प्रामाणिकपणा असल्यामुळे इतकी अवघड गोष्ट देखील त्यांना सहज शक्य होऊ शकली. कालांतराने हवी हवीशी वाटणारी अशी बापरूपी गोड जबाबदारी त्यांच्या पदरी आली आणि आधी प्रेक्षा, मग करिश्मा आणि सर्वात लहान हर्षरूपी रत्नांचा जन्म झाला. दररोज व्यवसायासाठी ते तासगाव ते माधवनगर असा रोजचा दुचाकीवरचा प्रवास ऊन, पाऊस, थंडी, वाऱ्यामध्ये सुमारे 25 वर्षे त्यांनी केला. आम्हा मुलांच्या वाट्याला बाबा फक्त रविवारी येत असत. आम्हा मुलांना खोलीच्या एकेका कोपऱ्यात बसवून पावकी, निमकी आणि पाडेपाठ करायला लावणे. एकत्र जेवताना आईला मुद्दाम आमची नावडती भाजी आमच्या ताटात वाढायला लावून आम्हाला सगळ्या भाज्या खायला शिकवणे आणि त्यांच्या अनुभवाचे जुने किस्से, गप्पा गोष्टी करणे ही सजा आणि मजा आम्हाला फक्त रविवारीच मिळायची. कारण इतर कामाच्या दिवशी बाबा घरी परतण्यापूर्वीच आम्ही मुले झोपून जायचो. कोमेजून निजलेली एक परिराणी उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी. कोमेजून निजलेली एक परिराणी उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही. माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगायची आहे माझ्या जाणल्या फुला, दमलेल्या बाबाची कहाणी तुला. म्हणतात ना, इवलेसे रोप लावियले दारी, इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. अगदी याचप्रमाणे त्यांनी अथांग आणि अखंड परिश्रमाने माधवनगर येथे स्वतःचे स्वप्नातले घर सत्यात साकारले आणि त्यांची आई, भाचा श्रेयांस आणि इतर परिवारासमवेत ते माधवनगर वासी झाले. शिस्तबद्ध व्यक्तिमत्व, कार्यक्षम व्यापारी, धर्मप्रेमी, सच्चा मित्र आणि गरजूंचा आधारस्तंभ अशी अनोखी ओळख निर्माण केली.
व्यापाराच्या आणि यशाच्या शिखरावर चढत असताना इतरांना देखील प्रोत्साहन आणि मदतीचा हात दिला. अनेक चढउतार पार करत त्यांचे आयुष्य आता वेगळ्या वळणावर आले आहे. त्यांच्या तारुण्याचा बराचसा जीवन प्रवास मी मांडण्याचा प्रयत्न केला, पण अजून बरंच काही बाकी आहे. दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोट ही कुठे नसे, जग दोघांचे असे रचोके, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे. अतिशय उत्कृष्ट असा त्यांचा जीवनपट आपण आता या ठिकाणी पाहिलेला आहे. मी पुष्पाबेन बापणा आणि वैशाली करतो की त्यांनी सर्वांनी टाळ्यांच्या रूपी असलेला पूर्ण करणारे जातील असा ईश्वरचरणी आपण सर्वांनी birthday